नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण जर पाहिलं तर राज्यसभेच्या त्या 6 जागांसाठी सर्वच पक्षांची खलबतं सुरू असताना मोठ्या प्रमाणात लॉबिंग देखील प्रत्येक नेत्याची असताना पाहायला मिळाली। परंतु शिवसेनेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं, शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे यांना थेट उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्याच नंतर त्यांनी अर्ज दाखल केलाय। अर्ज दाखल केल्यानंतर आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी ज्योतिताई वाघमारे आहेत। ज्योतिताई, म्हणजे सामान्य कार्यकर्त्यापासून ते मुख्य प्रवक्त्या शिवसेनेच्या मंचावरती, त्याच नंतर आता जर तुम्ही पाहिलं म्हणजे सगळेच पाहताय, तुम्ही थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेला, तोही राज्यसभेचा। म्हणजे माजी आमदारांना त्या ठिकाणी संधी देण्यात नाही आली, माजी खासदारांना त्या ठिकाणी संधी देण्यात नाही आली। मोठमोठे बडे नेते होते, लॉबिंग जी आहे ती प्रचंड चालू आहे प्रत्येक पक्षामध्ये, फक्त शिवसेनेमध्येच नाही तर प्रत्येक पक्षामध्ये। परंतु ह्या लॉबिंगला डावलून, त्या मोठ्या नेत्यांना डावलून थेट तुमच्या पदरी ही उमेदवारी देण्यात आलेली आहे, काय सांगाल? खरं तर मी आमचे मुख्य नेते, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनापासून आभार मानू इच्छिते। आमचे संसदीय नेते माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचंही मनापासून आभार। कुठलाच वारसा नाही, कुठनं लॉबिंग करू दादा, लॉबी म्हणजे काय असते हे पण माहिती नाही, पॉवर माहिती नाही, पॉलिटिक्स माहिती नाही। मागच्या 50 पिढ्यांच्या मध्ये ना भाकरीचा संघर्ष आमच्या पदराशी पाडलेला आहे। गावकोसाच्या बाहेर राहणारी आम्ही माणसं, पण जेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, तेव्हा शिकलो। आईबापांनी कष्ट करून शिकवलं। MA इन इंग्लिश लिटरेचर, PhD इन इंग्लिश लिटरेचर, सेट क्वालिफाईड, नेट क्वालिफाईड, ज्युनियर रिसर्च फेलोशिप, 12वी बोर्डात आले। लहानपणापासून प्रत्येक चळवळीमध्ये, मोर्चामध्ये, आंदोलनामध्ये भाग घेतला। आज माझ्यासारख्या एका सर्वसामान्य मुलीला साहेबांनी संधी दिली, त्यांचं अंतःकरणापासून आभार। माझी उमेदवारी फक्त माझी नाहीये, महिला दिनाच्या दिवशी, म्हणजे आता 8 मार्चला महिला दिन येतोय, लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना दिलेली ही भेट आहे। ही लाडक्या भावांना, लाडक्या बहिणींना दिलेली ओवाळणी आहे। माझी उमेदवारी महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारी आहे। गरिबीशी, कष्टाशी पदर खोचून लढणाऱ्या प्रत्येक महिलेची ही उमेदवारी आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी हातात दिलेल्या पेनाची उमेदवारी आहे, जिजाऊनं हातात दिलेल्या स्वाभिमानाच्या तलवारीची आहे, सावित्रीमाईच्या हातातल्या पाटीची उमेदवारी आहे। आणखी काय बोलू दादा, शब्द सुचत नाही। एकंदरीत जर प्रत्येक बडा नेता पाहिला किंवा प्रत्येक पक्षातला बडा नेता पाहिला, त्यामागे त्याची संपूर्ण आता कुटुंबाची राजकीय कारकीर्द असते। तुमची राजकीय कारकीर्द म्हणावी की संघर्षाची कारकीर्द, कारण की तुमचे वडील देखील दलित पॅंथरमध्ये होते असं समजून आलंय, आणि त्याच नंतर तुम्ही देखील आंबेडकरी चळवळीमध्ये काम केलेलं आहे, आणि त्याच नंतर शिवसेनेमध्ये आल्यानंतर चर्चेत असणारी तुमची वक्तव्य, म्हणजे जरी म्हणजे ज्योतिताई यांचं सरनेम माहिती नसेल वाघमारे म्हणून, परंतु त्या ज्योतिताई शिवसेनेच्या त्यांचं वक्तव्य हे नेहमी चर्चेत असताना पाहायला मिळतं। आता एकंदरीत हा संपूर्ण इतक्या वर्षांचा संघर्ष पाहता, काय या क्षणी जेव्हा अर्ज भरताना, जेव्हा ती सही करत होतात उमेदवार म्हणून, काय भावना होत्या? भावना कृतकृत्य झाल्याच्या होत्या, विश्वास बसत नव्हता, कारण अगदी सकाळपर्यंत मला माहिती नव्हतं। मी माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना कधीच नाही मागितलं। मी त्यांना फक्त एकच म्हणत होते की मला काम करायची संधी द्या, आणि मला शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये बोलायची संधी मिळाली, आणि ज्यांचा आवाजच कधी कोण ऐकत नव्हतं त्यांचा आवाज हा शिवसेनेचा आवाज बनला। हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती। पण मला वाटतं की नवस न करता पावणारा देव माणूस म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब। जिथे जिथे जे शिवसैनिक काम करतायत, कष्ट करतायत पक्षासाठी, कुठल्याही पदाची अपेक्षा न करता, त्या प्रत्येकाला न्याय देण्यासाठी मी तुमच्यासोबत उभा आहे, असा संदेश मला वाटतं साहेबांनी या ठिकाणी दिलाय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेत कधीच जातीपातीला थारा नाही दिला। ते नेहमी म्हणायचे, शिवसैनिक हीच तुमची जात आणि शिवसैनिक हाच तुमचा धर्म। आमचे मुख्य नेते, लाडके उपमुख्यमंत्री, लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी तोच विचारांचा वारसा पुढे नेला, आणि सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून माझ्यासारख्या लाडक्या बहिणीला संधी दिली। त्याबद्दल मी शब्दामध्ये त्यांचे धन्यवाद व्यक्त नाही करू। कुटुंबाची काय प्रतिक्रिया? एकंदरीत कुटुंब या सर्व गोष्टींवरती कसं रिॲक्ट करतंय? खरं तर मी अजून आई वडिलांशी नाही बोलले। माझा भाऊ माझ्या सोबत आहे, त्याला फक्त ह्या गोष्टी माहिती आहेत। आई वडिलांना, आई वडील इतके साधे आहेत की त्यांना राज्यसभा म्हणजे काय आणि लोकसभा म्हणजे काय ह्याच्यातला फरक पण माहिती नसेल। पण जेव्हा कदाचित त्यांना फोन करेन, मला नाही वाटत मी बोलू शकेन, शब्द सुचतील का, मी रडेन, मला नाही माहिती। पण मला वाटतं त्यांना नक्कीच आनंद होईल, कारण त्यांच्या कष्टाला आलेली ही फळं आहेत।
जर आई वडिलांनी संघर्ष केला नसता, कष्ट केले नसते, शिक्षणाची वाट दाखवली नसती, हातातला झाडू काढून हातामध्ये पुस्तक दिलं नसतं, तर कदाचित हा प्रवासच झाला नसता. त्यामुळे म्हणतात ना की ऐका ऐका दोस्तांनो माय बापाची कहाणी, बाप नारळी खोबरं, माय नारळाचं पाणी. त्यांच्याबद्दल आयुष्यभर कृतज्ञ राहील. तुमच्या आनंद अश्रूंना म्हणजे एकंदरीत निशब्दच आहात तुम्ही या संपूर्ण घडलेल्या संपूर्ण या आजच्या दिवसाबद्दल. परंतु जे तुम्ही म्हणालात की कधी विश्वास बसत नव्हता की एवढी मोठी जबाबदारी दिली जाईल, परंतु तुमचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अनेक बडे नेते आहेत आपल्याच पक्षातले, त्यांनी थेट सांगितलं की म्हणजे आम्ही इतक्या वर्षापासून काम करत आहोत, आम्हाला थेट डावललं जात आहे. नाराजी जी आहे ती व्यक्त केली, म्हणजे तुमच्याबद्दल नाही परंतु पक्ष नेतृत्वाबद्दल किंवा पक्षाबद्दल थेट असं म्हणाले की म्हणजे केंद्रामध्ये आम्ही एवढं वर्ष काम केलंय, परंतु आम्हाला या संदर्भात कुठलंच आम्ही मागून सुद्धा आम्हाला दिलं जात नाही, आमच्याकडे जबाबदारी दिली जात नाही. ह्याकडे कसं पाहता? म्हणजे पक्षीय राजकारण पाहता ज्येष्ठांचा अशा पद्धतीने विरोध हा तुमचा म्हणजे व्यक्तिगत विरोध असेल असं तुम्हाला वाटतंय? बघा दादा, मला ह्या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दल काहीच माहिती नाहीये, कारण या सगळ्यांच्या पासून मी लांब आहे. मला पॉवर, पॉलिटिक्स, लॉबिंग काहीच नाही कळत, फक्त काम करणं कळतं. आणि ही जी सगळी माणसं आहेत ही खूप मोठी माणसं आहेत, मी खूप छोटी आहे, मी खूप लहान आहे, संघर्ष करतीये, धडपडतीये, सर्वसामान्य कुटुंबातली आहे, उच्च शिक्षित आहे. आणि माननीय लाडके भाऊ, लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी हा निर्णय दिलाय. मला विश्वास वाटतोय की आमचे नेते माननीय शिंदे साहेब ह्या सगळ्या ज्येष्ठ व्यक्तींशी बोलतील, नक्कीच त्यांची समजूत काढतील आणि प्रत्येकाला न्याय देणं, प्रत्येकाला सामावून घेणं यासाठी शिंदे साहेबांची खासियत आहे. आणि मला विश्वास आहे दादा, ही सगळी ज्येष्ठ नेते मंडळी आहेत, त्यांचं योगदान मोठं आहे, त्यांचं कर्तृत्व मोठं आहे, त्यांचा अनुभव दांडगा आहे. माझ्यासारखी गोरगरिबातली मागासवर्गीय दलित महिला जिला कुठलाच वारसा नाही, ती जर पुढे जात असेल तर ते इतक्या मोठ्या मनाचे आहेत ना, ते मला आशीर्वादच देतील, ते मला पाठबळच देतील आणि माझं कौतुकच करतील. आता तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे, या सर्व म्हणजे रस्सीखेचची म्हणजे राजकारण बंद झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला एक विचारतो, तुम्हाला माहिती होतं किंवा तुमच्याशी काही पक्षांनी चर्चा केली होती कालपर्यंत तरी माहिती होतं का? काल रात्रीपर्यंत तुम्हाला केव्हा कळालं? आज सुद्धा माहिती नव्हतं मला आज सुद्धा माहिती नव्हतं. एकंदरीत मग तुम्ही विधान भवनात एकनाथ शिंदेच्या पाठोपाठ आलात, त्यानंतर तुमचं नाव चर्चेत आलं, नेमकं काय घडलं काय असं? खरं तर मी तुम्हाला सांगते की कुठल्याच पदासाठी मी इच्छुक नव्हते. मुळात मला माझा आवाज पोहोचवता येतो, माझे विचार मांडता येतात, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. आज सकाळी जेव्हा मग मला वाटतं की 11, 11:30 किंवा 12च्या दरम्यान, मी तेव्हा वेळ पण नाही बघितला, अगदी तेव्हा सुद्धा मला विश्वासच बसत नाहीये. पण मला वाटतं की हीच खासियत आहे एकनाथ शिंदे साहेबांची की मैं जो बोलता हूँ वो मैं करता हूँ. त्यांचा फोन आला होता? नाही, फोन नाही आला, पण आमची भेट झाली. त्यावेळेला मला साहेबांनी आणि श्रीकांत शिंदे साहेबांनी सांगितलं की लाडक्या भावानं लाडक्या बहिणीला दिलेली ओवाळणी आहे. आणि मी त्यांना मागितलंही नव्हतं, मी त्यांना कधीच काहीच मागितलं नाही आयुष्यात, कारण माझ्यासारख्या एका सर्वसामान्य गरीब पोरीला त्यांनी बहीण म्हणून स्वीकारलंय. त्यांच्या मनगटावरती, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मनगटावरती राखी बांधण्याचा मान मला मिळालाय. आणि एकनाथ शिंदे साहेबांची लाडकी बहीण हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे. यापुढे कोणाच्या नेतृत्वाखाली काम करणार आहात, एकनाथ शिंदे की श्रीकांत शिंदे? कारण की केंद्रात श्रीकांत शिंदे. अरे हा प्रश्न आहे का दादा? हा प्रश्न होऊ शकतो. शिवसेना हा पक्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांवर चालतो. एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. त्यामुळे इथून पुढे शिवसेनेचा तोच धडाका, शिवसेनेचा तोच जाज्वल्य, स्वाभिमान तुम्हाला पाहायला मिळेल. तुमचे आणि संजय राऊत यांची हमरी तुमरी जी आहे ती आतापर्यंत पाहायला मिळाली होती, परंतु आता तुम्ही राज्यसभेवर जातात, खासदार म्हणलेला आहात, म्हणजे अवघ्या काही दिवसांमध्ये घोषणा देखील होईल. समोर आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय द्याल संजय राऊतांना? म्हणजे स्वागत कराल त्यांचं, एकंदरीत ते तुम्हाला काय म्हणतील याची काही एकंदरीत तिथे दृश्य काय असेल हे पाहणं फार महत्वाचं असतं. तो विचार त्यांनी करावा, तो विचार मी का करू? या इतक्या सगळ्या म्हणजे जिच्या 50 पिढ्यांमध्ये कधी राजकारण नव्हतं, पद नव्हतं, काही नव्हतं, त्या मुलीला जर एखादी संधी मिळत असेल तर तिनं आपल्यासारख्या महिलांचा विचार करावा, लाडक्या बहिणींचा विचार करावा, गोरगरिबांचा विचार करावा. कुणाशी सामना करायचा? कणा नसलेल्या लोकांशी, विचारधारा नसलेल्या लोकांशी, अशा लोकांशी सामना करण्यामध्ये एवढी मोठी संधी माझी मी वाया घालवणार नाही. माझी ही जी संधी असेल ती महाराष्ट्रातल्या शोषित, वंचित, दलित महिलांचे प्रश्न, लाडक्या बहिणींचे प्रश्न हे मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी
मी आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत म्हणून आहे. आमची संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत ज्योतिताई वाघमारे होत्या. एकंदरीत आपण जर पाहिलं अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची सर्वात पहिलं प्रतिक्रिया जे ते त्यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलेली आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्यसह तुम्ही पाहतात लोकमत.